बोला काय जी बैठक खासदारांची होती ती एक प्रकारे खासदारांसाठी लिटमस टेस्ट होती का? कारण ज्या प्रकारे ज्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चांमध्ये 5 खासदार न येणं, एक ऑनलाईन उपस्थित करणं, एक लक्षात घ्या की आमच्या पक्षामध्ये आमच्या बैठकात काय चाललंय ह्याच्यावरती उगाच अफवा पसरवणं, चुकीच्या बातम्या देणं हे योग्य नाही. काल शिवसेना खासदारांची एक बैठक नेहमीप्रमाणे मातोश्रीवरती शिवसेना पक्षप्रमुखांनी आयोजित केली. अशा बैठका नेहमी होत असतात. त्या बैठकीला मुंबईतले 3ही खासदार उपस्थित होते. अरविंद सावंत होते, अनिल देसाई होते, संजय दिना पाटील होते आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते प्रत्यक्ष. उर्वरित 5 खासदारांशी आधीच चर्चा झाली होती आणि त्यांच्या अडचणी या आम्ही समजून घेतल्या होत्या आणि त्या अडचणी योग्य होत्या. आणि मी काल आपल्याला माहिती दिली की यवतमाळ वाशिमचे खासदार जे संजय देशमुख आहेत त्यांच्याकडे त्यांच्या मुलीच्या लग्नासंदर्भात कार्य सुरू होतं. नागेश अष्टीकर हिंगोलीचे खासदार आहेत, त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं त्यांचा मुलगा निवडणुकीला उमेदवार उभा आहे विधान परिषदेमध्ये. ओमराजे निंबाळकर यांचा मुलगा वय वर्ष 10 हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुण्यात गेल्या काही काळापासून उपचार घेतोय. 10 वर्षाचा मुलगा. भाऊसाहेब वाघचौरे यांच्या पत्नी आजारी आहे, त्या इस्पितळामध्ये आहे. आणि या सगळ्यांशी आधीच चर्चा झाली होती तेव्हा त्यांनी जो पर्याय दिला की साहेब आम्ही व्हर्च्युअली म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहतो. ही आता जगभरातली एक पद्धत आहे. मोदीसुद्धा राहतात अशा प्रकारे उपस्थित आणि देवेंद्र फडणवीस राहतात. संजय बंडू जाधव यांच्याशी उद्धवजींशी चर्चा झाली. ते पुढल्या 2 दिवसामध्ये उद्धवजींच्या भेटीसाठी येत आहे. अशा तऱ्हेनं लोकसभेतल्या 9 खासदारांनी कालच्या बैठकीत पूर्णपणे संवाद साधला आणि चर्चा केली. ज्या खासदारांवर संशयाची सूर्य आहे तेच खासदार अनुपस्थित राहणार. कारण मागील काही दिवसांपासून चर्चा आहे बंडू जाधव संदर्भात. बंडू जाधव हे महाविकास आघाडीच्या कालच्या परभणीच्या बैठकीमध्ये सुद्धा उपस्थित राहिले. तुमच्या माहितीसाठी सांगतो की जेव्हा शिवसेना फुटली काय ते 30-40 लोक गेले तेव्हा ज्यांच्यावर संशय नव्हता तेच आधी गेले. संशय असणं किंवा नसणं हा इथे विषयच नाही ना. कोण म्हणते संशय कोण ठेवणार आणि कोणी ठेवायचा? आमच्या खासदारांवरती पूर्ण विश्वास आहे आणि यापुढेही राहील. राऊतसाहेब 12:30च्या बैठकीला मुंबईतले खासदार संजय दिना पाटील हे 2 वाजता आहेत. ते वेगवेगळी कारणे देतात. आम्हाला सांगतात की माझ्या कारचा अपघात झाला होता. कदाचित पक्षाला त्यांनी कारण सांगितलं की कुठच्या मयत यात्रेत. बरं ही का चर्चेची जागा आहे का इथे? नाही बघा जी काही सांगितली ते जातात असं आहे की पत्रकारितेतले हे प्रश्नोत्तर नाही आहेत. त्यांनी काय कारण दिलं, मी काय कारण द्यायचं. त्यांच्या गाड्यांना अपघात झाला हे खरं आहे. ते ठाण्यातील एका दुःखद प्रसंगातून घाईघाईने येण्यासाठी निघाले आणि गाड्यांना अपघात झाला हे सत्य आहे. ह्याच्यावर तुम्हाला शंका घेण्याचं कारण नाही. ते पक्षाबरोबर एकनिष्ठेनं काम करत आहेत. ते आले काल धावत पक्षात बैठकीला. त्यात तुम्हाला कशा करता एवढं अस्वस्थ वाटण्याचं कारण? ते आले म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय का? बैठकीला नाही ते बैठकीला हे सगळे खासदार उपस्थित राहिले याच्याबद्दल काही पत्रकारांच्या काही पोटामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यात का? त्यांनी सांगायला पाहिजे बाबा ते कसे काय आले, आम्हाला आमच्या बातम्या गेल्या. नाही राऊतसाहेब आम्हाला काहीच अडचण नाही. पण हे खासदार शिंदेबरोबर स्वतः दिसतात, त्यांच्या बैठकांमध्ये दिसतात, त्यांच्या मंत्र्यांनी ठेवलेल्या स्नेहभोजनाला दिसतात. शिंदे त्यांच्या आणि बघा शिंदेच्या दिसतात. असं सगळं असताना संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा प्रकारे संभ्रम निर्माण करण्यासाठी शिंदे किंवा भाजपचे लोक असे उपद्व्याप करत असतात.
या क्षणी हे सगळे खासदार शिवसेनेबरोबर आहेत. त्याच्यामुळे काय तुमचं जे कुठलं ऑपरेशन वगैरे होतं टायगर ऑपरेशन हा, ते- टायगर ते आणि फुस- मला तुम्ही काय हा, वुल्फ ऑपरेशन. आता आम्ही ऑपरेशन वुल्फ करू ना. म्हणजे नक्की काय करणार? ऑपरेशन वुल्फ होतं ना. टायगरचं ऑपरेशन कसं करणार तुम्ही मला सांगा. वाघ तुम्हाला हात लावू देईल काय? वाघाला तुम्हाला ती गुंगीत आणावं लागतं, ते लांबून इंजेक्शन वाघाला घाबरतात, लांबून एक इंजेक्शन मारावं लागतं गुंगीचं. मग तो वाघ आहे का, डोळे उघडलेत का वगैरे बघून मग जाऊन त्याला त्याचे पाय बांधावे लागतात. हे शक्य नाही आमच्याकडे. पण ते वाद दुरावा ठेवून आहे पक्षप्रमुखांपासून. अजिबात वारंवार अजिबात नाही. वर्धापन दिन वाघ मोकळ्या जंगलामध्ये फिरतायत. वर्धापन दिन वर्धापन दिन जवळ येतो. या शिवसेना साठीत आहे. आता काय वर्धापन दिनाचा काय कार्यक्रम? 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन हा षण्मुखानंद हॉलमध्ये साजरा होईल नेहमीप्रमाणे. हिरक महोत्सव आहे. 60 वर्ष होतात शिवसेनेला आणि त्यानिमित्तानं आम्ही काही कार्यक्रम ठेवलेले आहेत. त्यातला एक कार्यक्रम जो आहे फार सुटसुटीत कार्यक्रम आहे, पण ते मी आता सांगत नाही. पण तेव्हा खासदार येणार केव्हाही नाही. खासदार येतील. ते असं काही पाच खासदार खासदार. आमदार अशा कार्यक्रमाला आमंत्रण द्यायचं नसतं. हा आपला घरचा कार्यक्रम असतो आणि त्यावेळेला ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये सुद्धा कार्यक्रम होत असतात. पण मुंबईतला मुख्य कार्यक्रम जो असतो हा षण्मुखानंद हॉलला आहे. उद्धव ठाकरे साहेबांचे भाषण तर आहे, त्याशिवाय इतर काही कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत. पण मंचावर आमदार खासदार असतात तर त्यांची उपस्थिती राहील का? पण आता जे येतील त्यांना खुर्च्या ठेवल्या जातील. मंचावरती शिवसेनेचे नेते असतात. राहुल साहेब, आणखी एक विषय आहे जो राष्ट्रीय राजकारणातला आहे की ममता बॅनर्जीचा जो पक्ष त्याचे 20 खासदार फुटले आणि 22 त्रिपुरातल्या एका स्थानिक नॅशनल सिटीजन पार्टी यात विलीन झालेल्या आहेत. कधी आपण या पार्टीचं नाव ऐकलं का? नॅशनल सिटीजन ऑफ इंडिया पार्टी NCIP ही त्रिपुराची पार्टी. या पार्टीला संपूर्ण त्रिपुरामध्ये 862 मतं मिळाली आणि पश्चिम बंगालमध्ये हे काही जागा लढले, तिथे यांची डिपॉझिटं गेली आणि 1000 मतंही पडली नाही. हे अमित शहा कुठून कुठून या पार्ट्या निर्माण करतात आणि पटलावर आणतात आणि एखाद्या गुलामांना हातापायात बेड्या बांधून बरं का कोठडीत ढकलावं तसं त्या पार्टीत ढकलतात. 22 का 20 जे खासदार आहेत ते भाजपात जायला निघाले होते. त्यांना NCIP नावाच्या कुठल्या तरी एका पार्टीत अमित शहानी ढकलून दिलेलं आहे, विहिरीत ढकलल्यासारखं. याच्यामुळे एक झाले पार्टी मर्ज झाल्यामुळे तृणमूल काँग्रेसवरचा त्यांचा दावा आणि चिन्हावरचा दावा हा संपलेला आहे, जे महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होतं. पण न्यायालयात इथे एक न्याय वेगळा लागला आहे आणि पश्चिम बंगालमध्ये वेगळी घटना घडलेली आहे. मर्जिंग करणं किंवा विलीन होणं हाच एकमेव पक्षांतराला पर्याय आहे. महाराष्ट्रामधलं जो काही स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा गट आहे तो बेकायदेशीर असं आम्ही त्यासाठीच म्हणतो. तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तृणमूलमध्ये 60 पेक्षा जास्त खासदार फुटलेले आहेत. इकडे शिवसेनेचे एवढे फुटले नव्हते आमदार आणि 20 पेक्षा जास्त खासदार फुटलेले आहेत. तरी त्यांना एका पक्षामध्ये विलीन व्हावं लागलं आपला खासदारका वाचवण्यासाठी. आणि महाराष्ट्रामध्ये तुलनेत कमी आकडा असताना सुद्धा आजही ते शिवसेना म्हणून मिरवत आहेत. हे दुर्दैव आहे. याचं कारण असं आहे, महाराष्ट्राच्या नेत्यांचा दिल्लीमध्ये पैशांचा ओघ जास्त गेला. पश्चिम बंगाल तुलनेत गरीब राजकारणी असल्यामुळे, तिथे कोणी एकनाथ शिंदे नसल्यामुळे, तिथे समृद्धी महामार्ग निर्माण झाला नसल्यामुळे किंवा अन्य त्यांच्याकडे ULC खातं नसल्यामुळे ते त्या पद्धतीनं दिल्लीत आणि न्याय व्यवस्थेमध्ये किंवा निवडणूक आयोगामध्ये पैशाचा ओघ वाहू शकले नाही. त्याच्यामुळे त्या गरीब बिचारांना, आमदार खासदारांना कुठल्या तरी NCIP पक्षात ढकलून भाजपवाले मोकळे झाले. जर त्यांच्याकडे तेवढे पैसे असते आणि पैशाचा वापर झाला असता तर तृणमूल पक्ष आणि चिन्हही त्यांना मिळाला असता. पण हा जो निर्णय घेतला आहे मर्जरचा, याचा आमदारकी- शिवसेनेला भविष्यात कायदेशीर लढाई कायदेशीर लढाई ही पहिल्या दिवशीच आमची सुरू झाली आणि तेव्हाच आम्हाला विजय मिळाला पाहिजे होता. तेव्हाच
तृणमूल फुटेपर्यंत वाट बघायची गरज नव्हती. तृणमूलच्या इतक्या आमदारांनी आणि खासदारांनी त्यांची खासदारकी वाचवण्यासाठी एका अशा पक्षात प्रवेश केला त्या पक्षाचं अस्तित्वच नाही. पण या इथे मात्र तुम्हाला मूळ शिवसेना आणि मूळ चिन्ह दिलं, मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचं चिन्ह दिलं. हे देशाच्या न्याय व्यवस्थेतली, कायद्यातली आणि निवडणूक आयोगातली ही तफावत पहा न्याय देण्याची. रावसाहेब, एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा शासकीय कामांमधनं डावललं. नाही, मला माहित. मुंबईतलं वारंवार असं मला माहीत नाही. अंतर्गत मी युद्ध तुमच्या माहितीसाठी म्हणतो, अशा गोष्टीसाठी मी इथे उभा नाही आहे. काही मोठा विषय असेल तर मी नक्की बोलेन तुमच्याशी. हे आता कोणाला कुठे मंत्रिमंडळात डावलं, कोणाला खुर्ची दिली नाही, कोणाला पाण्याचा ग्लास दिला नाही, बरं का, शिंदे पिळाला लिंबू दिला नाही, हे काय माझं काम नाही ना. रावसाहेब, RSSचा विषय यापूर्वी दत्तात्रय होसबळे म्हणाले होते की पाकिस्तानशी संवाद आपला कायम राहिला पाहिजे, अगदीच तोडून चालणार नाही. काल सरसंघचालकही तेच म्हणालेले की मग पाकिस्तानशी आता संवाद हे कायम जे ठेवा. एक कोणते नारायण तातू राणे यांचे एक चिरंजीव आहेत मंत्री, काय त्यांचं नाव, नितेश राणे. हां, ते नेहमी याला पाकिस्तानी, त्याला पाकिस्तानी, हा पाकिस्तानी, तो पाकिस्तानी म्हणतात. मग आता ते मोहन भागवतना पाकिस्तानी म्हणणार का? पाकडे बिकडे काय म्हणा ना, हिंमत असेल तर. आम्ही असं म्हणत नाही की पाकिस्तान बरोबर चर्चा व्हायला पाहिजे, आम्ही म्हणतो पाकिस्तानला चिरडून टाकलं पाहिजे. ही शिवसेनेची भूमिका आहे. आता मोहन भागवत म्हणतायत किंवा संघ परिवार म्हणतोय, त्यांच्याशी चर्चा व्हायला पाहिजे. मग महात्मा गांधींची हत्या का केली या लोकांनी? इतर लोकांना तुम्हाला पाकडे बिकडे किंवा पाकिस्तानी वगैरे का बोलण्याचा अधिकार आहे? तुम्ही सगळेच पाकिस्तानी आहात ना. तुम्ही ऑपरेशन सिंदूरमधून माघार घेतली तेव्हाच तुम्ही पाकिस्तानी झालात, हे सांगतो मी. तेव्हाच भाजपा पाकिस्तानी झाला. ज्या क्षणी तुम्ही दबावाखाली आंतरराष्ट्रीय पाकिस्तान विरुद्धचं ऑपरेशन सिंदूरमधून सपशेल माघार घेतली तेव्हाच तुम्ही पाकिस्तानी झालेला. चला, धन्यवाद. ममता बनर्जी पार्टी टूटी है, 30 से 22 साल बाद गए हुए हैं क्या? तो ममता जी की पार्टी टूटी है, उसको अब 1 महीना हो गया, अब भूल जाओ. अब वो जो पार्टी है जो बीजेपी में शामिल होना चाहती थी, उनके वो सांसद और उनके कोई 50-60 MLA, वो एक ऐसे पार्टी में उनको ढकल दिया है अमित शाह और शुभेंदु अधिकारी ने, जिस पार्टी का कोई इस देश में और पश्चिम बंगाल में अस्तित्व ही नहीं है. कोई नेशनलिस्ट ऐसा कोई नाम है पार्टी, नेशनलिस्ट इंडिया पार्टी, कौन सा, मैंने तो कभी नाम सुना नहीं. अभी मैं पढ़ रहा था कि उस पार्टी को पूरी त्रिपुरा की पार्टी है. उस त्रिपुरा की पार्टी में लोकसभा में कुल मिलकर 800 वोट मिले हैं, और पश्चिम बंगाल में भी लड़े थे कुछ जगह, तो सब जगह पे उनका डिपॉजिट गया है. ऐसे पार्टी में ये गुलामों को, बेईमान लोगों को ढकल दिया. ये लोग अपने पार्टी में भी नहीं ले रहे, पार्टी मर्ज कर दी. अब तृणमूल का अस्तित्व ही नहीं रहा उनके पास. कोई असली तृणमूल रहेगी ममता दीदी के पास, उनका चिन्ह भी रहेगा. यही बात महाराष्ट्र में होनी चाहिए थी, लेकिन महाराष्ट्र में अलग न्याय हो गया और यहाँ अलग न्याय हो गया है. लेकिन अब उनको पता चलेगा, जो छोड़कर चले गए ना तृणमूल कांग्रेस, कि असली बीजेपी क्या है. अब डिलिमिटेशन बिल में उनका इस्तेमाल किया जाएगा, उनसे वोट लिए जाएंगे और उनको वापस दरकिनार किया जाएगा. तो अशोक गहलोत कह रहे हैं कि इंडिया अलायंस में राहुल गांधी को पीएम का चेहरा बना जाए, आपको इस बारे में क्या लगता है? मुझे भी यही लगता है, उद्धव ठाकरे जी को भी यही लगता है, हमारे पार्टी को भी यही लगता है कि एक चेहरा प्राइम मिनिस्टर का होना चाहिए, और वो चेहरा लेकर हमको लोकसभा चुनाव में जाना चाहिए. तो ही हमको मोदी के साथ हम टक्कर दे सकेंगे. एक चेहरा चाहिए, विदाउट फेस हम चुनाव कैसे लड़ेंगे? लोग पूछेंगे तुम्हारा प्राइम मिनिस्टर का कैंडिडेट कौन है, तो हम क्या बताएंगे? हमको बताना होगा ये हमारा कैंडिडेट है, ये हमारा प्राइम मिनिस्टर बनेगा. चलो. चाइना